चला तर पटकन तयार होऊया. आज मी कलर करेक्टिंग नाही करणार आहे, डिरेक्टली कन्सिलर वापरते आहे. हे इनसाइडचं कन्सिलर आहे. आणि ते मी पॅकच्या कन्सिलर ब्रशनेच ब्लेंड करते आहे. या कन्सिलरमध्ये थोडासा ऑरेंजपणा आहे, त्यामुळे ते कॅन्सल आउट करते माझं पिगमेंटेशन. कन्सिलर तर व्यवस्थित ब्लेंड झालं आहे. आता मी त्यावर एल्फचं हॅलो ग्लो लावते आहे. आणि ते आपण फ्लॅट टॉप ब्रशने ब्लेंड करून घेऊया. हे प्रोडक्ट एव्हरीडे वेअरसाठी पण खूप छान आहे. यामध्ये खूप कमी कलर आहे, पण चांगला ग्लो देतं. आता हे प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड झालं आहे. त्यावरच मी हे लव्ह आर्टचं लिप आणि चिक टिंट वापरते. पुन्हा एकदा थोडं कन्सिलर लावून घेऊया. आता मॅकच्या प्रेस पावडरने एका पावडर ब्रशवर घेतल्या मी आणि हे पूर्ण फेस सेट करते. फेस पावडरने सेट केल्यानंतर खूप मॅट आणि नॅचरल वाटतोय. हे पावडर कॉम्पॅक्ट मी मानेला पण लावून घेते. हे रोजसाठी मी मानेला फाउंडेशन नाही लावत, डिरेक्टली कॉम्पॅक्टने पण काम होतं. क्विकली आयब्रोज फिल करून घेऊया. ही वेसेस कॅनडाची पेन्सिल आहे. प्रोडक्टमध्ये स्प्रूली खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोडक्ट लावून झाल्यानंतर एक सेपरेट ब्रश असण्यापेक्षा त्याच्याच पाठी जर असेल स्प्रूली तो खूप इझी होऊन जातं. आयब्रोज डन. आपण क्विकली आयलाइनर लावून घेऊया. इथे मी इनसाइडचा ब्लॅक कलरचा लिक्विड आयलाइनर वापरला आहे. मस्करा लावून घेऊया. मी हा लोरियलचा लॅश पॅराडाईज मस्करा वापरला आहे. लिप्सवर आपण ते सेम लिप अँड चिक टिंट वापरूया. हे लव्ह आर्ट ब्रँडचं आहे. सो दिस इज द फिनिश्ड लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.